मला आता ट्रोल करतात, हो. कमेंट करतात, त्यांच्याकडे कसे बघता? म्हणजे नाही, त्यांची बुद्धीची मला किव येते. त्याला काहीच माहिती कोटकरबद्दल काय. ज्यांना कोटकर माहिती आहे तो कमेंट करणार नाही, ज्यांना माझं काम माहिती आहे तो विरोधात ट्रोल करणार नाही मला. बरं, काही विरोधक असं सुद्धा म्हणतात की आता सुनील कोटकर यांनी आताच ही भूमिका काय घेतली की त्यांनी काही पैसे घेतले असतील, अशा सुद्धा काही कमेंट. इथं लोकशाही आहे, कोणाला काय आरोप करायचे त्याला स्वातंत्र्य आहे. पैसे घेतले म्हणत असतील, पाकिट घेतलं म्हणत असतील, शिव्या देत असतील, इथं लोकशाही आहे, त्यांना अधिकार आहे. असं मला अधिकार आहे, मी माझं मत व्यक्त करतोय. तुम्ही जे म्हटले उशीर का तुम्ही व्यक्त होताय, काही गोष्टी समजायला वेळ लागतो, सत्य समजायला वेळ लागतो. असं मला कळलं की अरे चुकीच्या मार्गाने चाललं सगळं, हे सगळं चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे. वाशीत गेलो, गुलाल घेतला, वापस आला, भ्रमणी झाला. तुम्ही सांगता आझाद मैदानात गेलो, तिथूनही वापस आलो, आता अभ्यासक सांगू लागले आरक्षण भेटलं नाही. मी पुन्हा सांगतो, माझी नोंद इथं नाही आहे, माझी नोंद समजा दुसऱ्या जिल्ह्यात सापडली. मी जर त्या जिल्ह्यात गेलो आणि तिथल्या माझ्या आडनावाच्या माणसाचं मी शपथपत्र लिहून आणलं तर शपथपत्रावर मला प्रमाणपत्र मिळेलही, पण ती पत्रवळी काय कामाची? ती पत्रवळी व्हॅलिड करायला, ते प्रमाणपत्र व्हॅलिड करायला सुप्रीम कोर्टात निर्देश आहेत. तुमची वंशावळ जुळाल्याशिवाय व्हॅलिड होणार नाही, हे समजून घ्या. उगाच कास्ट सर्टिफिकेट फक्त मिळत आहे पण त्याची व्हॅलिडिटी होत नाही. प्रमाणपत्र मिळत आहे, तुमच्या रेटा, दबाव, त्या दबावाला बळी पडून प्रमाणपत्र मिळालंही बाबांनो, पण ते व्हॅलिड कसं होईल? वंशावळ जुळली पाहिजे. सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत व्हॅलिडसाठी.